नमस्कार. अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर. काल बीजेपीच्या सभेमध्ये बीजेपीचे लोकसभेचे जे काही उमेदवार आहेत सातपुते यांच्या सभेमध्ये प्रक्षोभक वक्तव्य केले देवेंद्र कोठे यांनी. मुस्लिम समाजाला नेहमी टार्गेट करणं आणि कुठंतरी काहीतरी पेटवण्याचं ह्यांचं जे काम चाललेलं आहे बीजेपीचा कॅन्डिडेट हा आता थोडा कमकुवत होत आहे. त्याच्यामुळं हे कुठं वक्तव्य करतात आणि मुस्लिमांना सारखं टार्गेट करून. मला सांगा, मुस्लिमांची मतं ह्यांना पाहिजे नाहीत का? मला सांगा, मुस्लिम हे भारतीय आहेत, भारतामध्ये राहतात, त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहेत, त्यांच्याकडे सगळ्या पद्धतीचे पुरावे असताना सुद्धा जर त्यांना टार्गेट करणं हे कितपत खरं आहे? अहो देवेंद्र कोठे, मला सांगा, तुम्ही पहिल्यापासून शिंदे साहेबांबरोबर, तुमचं खानदान शिंदे साहेबांबरोबर होतं. ज्यावेळेस शिंदे साहेबांना मुस्लिमांची मतं पाहिजे, तुम्ही हात जोडून तिथं मुस्लिमांच्या गल्लीत घरोघरी जाऊन पाया पडून मुस्लिमांची मतं मागत होतात. त्यावेळेस तुम्ही कुठं होतात? आता जर तुम्ही मुस्लिमांना बीजेपीमध्ये 4 दिवस गेल्यानंतर, कुठं तर भगवा घातल्यानंतर किंवा कुठं तर बीजेपीचा चोला घालून तुम्ही जर मुस्लिम समाजाला जर टार्गेट करत असाल, हे फार निंदनीय आहे. मी तुमचा प्रथमतः निषेध करतो. आणि या गोष्टीत मी वेळोवेळी कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून देतो, पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतो. तरी सुद्धा कलेक्टर साहेब हे निवडणुकीचे प्रथम अधिकारी असून सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाहीत. मला याचा संशय आहे की कलेक्टर साहेबांचं बीजेपी वाल्यांचं काहीतरी देणं घेणं झालं आहे का, काहीतरी आर्थिक तडजोडी झाल्या आहेत का, असा संशय सामान्य जनतेच्या मनात निर्माण होतो. मला सांगा, मी 2 वेळा व्हिडिओ पाठवला. काल देवेंद्र कोठेचा पण मी व्हिडिओ पाठवला. कलेक्टर साहेब गुन्हा दाखल करायला तयार नाहीत. याचा अर्थ काय समजायचा? मुस्लिम, अहो मी सुद्धा हिंदू आहे, मला हिंदू धर्माचा अभिमान आहे, पण हिंदू खतरे में कितपत खरं हो? हिंदू खतरे में म्हणता तुम्ही. उलट मुस्लिम खतरे में, मुस्लिम अल्पसंख्याक आहेत. बीजेपीचं जर सरकार आला तर मुस्लिम खतरे में म्हणायला पाहिजे. खरं तर तुम्ही उलट हिंदू खतरे में. मग हिंदू लोकांची तुम्ही कमकुवतपणा दाखवतात आणि तुम्ही मुस्लिमांना टार्गेट करतात की मुस्लिमांचं असं आहे, मुस्लिमांचं तसं आहे, जिहादी आहेत, लांडेत. तुम्हाला कोणी दिला हो अधिकार बोलायला? अहो फालतूगिरी बंद करा. कुठं तर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम बंद करा. कुठंतरी सध्या आपला अल्पसंख्याक आपल्या बरोबर आहेत. सगळ्यात मोठी डेमोक्रेसी असलेला आपला देश आहे. सर्व जाती धर्माचे लोक आपल्यामध्ये एकत्रीकरण व्यवस्थित गुण्या गोविंदाने राहत आहेत. सोलापूर जिल्ह्यात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, कुणी तुम्ही टार्गेट मुस्लिमांना टार्गेट नाही करत. तुम्ही फक्त इलेक्शन आल्यावर मुस्लिमांना टार्गेट करायचं, हे तुमचं ध्येय काय? याच्या मागचं धोरण काय? तुम्हाला मुस्लिम समाजाचे, मला सांगा, मुस्लिम समाजाचे राज्यात किती आमदार आणि किती खासदार आहेत? किती पक्षांनी मुस्लिम समाजाला तिकीट दिलेले आहेत? या गोष्टीचा कोणी विचार करत नाही, या गोष्टीचा कोणी हे करत नाहीत. मुस्लिम समाज आपले बांधव आहेत हे म्हणून कोण चालत नाहीत. फक्त मुस्लिमांवर टीका करायची, हिंदू एकटे दाखवायचं, मुस्लिमांवर टीका करायची. किती जणांना आतापर्यंत रक्तदान केलं हो तुम्ही? किती ह्याला म्हणजे मदत केली हॉस्पिटलमध्ये? कुठल्याही सार्वजनिक किंवा सामाजिक कार्यामध्ये कितीपर्यंत आतापर्यंत तुम्ही हे केलं? सर्वात जास्त सामाजिक काम करणारे तुम्ही कोविड काळामध्ये बघा मुस्लिम समाज आहेत. मग त्यांना का टार्गेट करायचं? परवाच एक उदाहरण सांगतो. प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही एका हॉस्पिटलमध्ये असलेल्या लिंगायत समाजाची जर एकाला मदत केली. त्या दिवशी 4 जण खरं हिंदू होते आणि जवळजवळ 50 जण मुस्लिम होते. त्याला मदत केली. 5.5 लाख रुपये त्यांच्या वडिलांना म्हणजे इन्शुरन्स मिळवून दिला. तो अक्षरशः रडत होता. त्याला कोणी मदत केली नाही. त्यावेळेस जवळजवळ 40-50 मुस्लिम होते. त्यावेळेस तुम्हाला काय म्हणता आलं नाही का? अनेक जण रक्तदान करत असताना मुस्लिम रक्तदान करतात. अनेक प्रहारच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना मुस्लिम पुढे असतात. त्यावेळेस तुम्ही मुस्लिमांना म्हणजे जाणून बुजून मुस्लिमांना टार्गेट करायचं, कुठेतरी काहीतरी आपलं ध्येय धोरण साध्य करायचं. आपण आता उमेदवार आपला कमकुवत होत चालला. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. खरं तर तुम्ही मोदीचं नाव बदनाम करत आहात. हे आईचं आपलं हे. आणि देवेंद्र कोठेने अजून एक वक्तव्य केलं की बाबा असं नई जिंदगीमध्ये 50 ते 60 हजार लाख बांगलादेशी इथे येऊन राहिलेले आहेत. अरे बाबा, हे म्हणण्याचं काम तुझं नाहीये. हे पोलीस प्रशासन बघाल ना. तू कशाला मध्ये मध्ये लुडबुड करतो? आम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे की वेळोवेळी जाणून बुजून कुठलं तरी एखादं इलेक्शन आलं की एका कुठल्या तरी समाजाला टार्गेट करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायचं. हे जे तुमचं ध्येय धोरण आहे हे फार चुकीचं आहे. मला एक गोष्ट सांगा की मुस्लिम धर्म किंवा मुस्लिम सर्व धर्म समभाव म्हणणारे आपल्या भारत देशातील अनेक आतापर्यंत लोक होऊन गेले की बाबा जेणेकरून सर्व धर्म समभाव म्हणजे आपण सर्व धर्माला घेऊन चालणं. कुठल्याही हिंदू धर्मामध्ये असं लिहिलेलं नाही की एखाद्या मुस्लिम असू दे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी धर्माला टार्गेट करायचं. ही आपली हिंदूंची संस्कृती नाहीये. आपण सगळे मिळून मिसळून आहात, मिळून मिसळून वागूया.
आणि जोपर्यंत त्या देवेंद्र कोठेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत फार मोठ्या प्रमाणात आंदोलन 144 लागू असू दे किंवा आचारसंहिता असू दे, आम्ही फार मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करणार आहे. मग या गोष्टीला सर्वस्व कलेक्टर जबाबदार असतील. कलेक्टर साहेब आतापर्यंत सांगून सुद्धा का गप्प आहे मला याचं गौड बंगाल कळत नाही. मी कलेक्टर साहेब असतील, पोलीस कमिशनर साहेब असतील यांना विनंती करतो की संबंधितावर गुन्हा दाखल करावा, नाहीतर मग मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन उभा करा. या गोष्टीसाठी सर्वस्व तुम्ही जर स्वतः जबाबदार असताल. धन्यवाद.